हां, मितांशू तुला माहिती आहे का, सकाळी जागे झाल्यानंतर अंथरुणात बसून कोणता श्लोक म्हणता माहिती आहे का तुला? हां, मी तुला म्हणून दाखवतो हां, आणि माझ्या मागे म्हणायचं कोणता श्लोक म्हणता. हे बघ, सकाळी आपण उठलो का, उठल्यावर आपण अंथरुणात असतो ना, मग तेव्हा कोणता श्लोक म्हणता? हे बघ, मी तुला सांगतो हां. वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंदा प्रभाते करदर्शनम. या श्लोकचा अर्थ काय आहे? हे बघ, हाताच्या अग्रभागी लक्ष्मी असते, मूलभागी सरस्वती असते, आणि आपल्या हाताच्या मध्यभागी गोविंद राहतो. म्हणून सकाळी आपण हाताचे दर्शन घेतो आणि हा श्लोक म्हणतो. कोणता श्लोक? कराग्रे वसते लक्ष्मी. त्याच्यानंतर आपण अंथरुणावर उठून म्हणजे जमिनीवर पाय ठेवण्याच्या पूर्वी पृथ्वी मातेला वंदन करतो. मग पृथ्वी मातेला वंदन करण्याचा श्लोक कोणता आहे? हां, आता मी तुला तो सांगतो. हां, तो म्हणा. समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. म्हणजे समुद्ररूपी वस्त्र धारण करणाऱ्या आणि पर्वतरूपी स्तन असलेल्या आणि भगवान विष्णूची पत्नी असलेल्या पृथ्वीला तुला मी नमस्कार करतो. माझ्या पायाचा स्पर्श होणार आहे, त्याबद्दल मला क्षमा कर. हां, मग तेव्हा हा श्लोक म्हणायचा असतो. कोणता कोणता श्लोक? समुद्र वसने देवी. हां, समजलं? अशा प्रकारे मितांशूला आज आपण 2 श्लोक आणि त्याचा अर्थ सांगितला. छान, टाळ्या वाजा. गुड बाय.